नमस्कार गणराया. आपल्या राज्यात काय चाललंय काय? काहीच चाललेलं नाही, काही घडतच नाही. आणि हे जर असंच चालत राहिलं तर आम्ही काय भांडी घासायची? म्हणजे आपण पडलात विघ्नहर्ता, दिसलं विघ्न कर दूर, दिसलं विघ्न कर दूर, अशी लोकांची सटासट विघ्न दूर करत राहिलात. पण तुम्हाला काही कल्पना आहे तुमच्या या धोरणामुळं आमच्यावर केवढं मोठं विघ्न आलंय ते? बोला ना. एवढं मोठं गाव, काय करायचं काय? खून नाही, दरोडे नाही, नदीला पूर नाही, साधा भूकंप नाही. मी काय म्हणतो, खून दरोडे सोडा, पण तुमच्या देवळाच्या बाहेरच्या चपलाही कोणी चोरत नाही. नाही, मला काय म्हणायचं, या गावात काही घडतच. मग आम्ही लिहायचं काय? कागद घेऊन नुसतं फिरायचं? बोला ना, बोला. अरे लक्षा लक्षा, अरे काय म्हणतेस देवासमोर? हे बघ गंगे, तू मध्ये बोलू नकोस. आमच्या दोघांची जरा लिंक जुळायला लागली. प्लीज 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 प्लीज. विघ्नहर्त्या, माझ्यासाठी, तुझ्या या भक्तासाठी गावामध्ये असं काहीतरी सनसनाटी घडव. आणि फक्त मलाच कळव. म्हणजे काय? अशी एखादी सनसनाटी बातमी घेऊन येईन अशी तुझी शपथ घेऊन घराच्या बाहेर पडलोय. मेरी इज्जत तेरे हात में है गणराया. येतो मी. अरे लक्षा लक्षा, गणपती राया, तू याचं काय बी ऐकू नकोस. तुझी आमच्या गावावरती अशीच कृपा राहू दे. लक्षा, अरे अरे लक्षा, तुझं डोस का ठिकाणार हाय का? काय येडावाकडं मागितलंस देवाकडं? मग काय करू? वेडावाकडे छापलं नाही तर लोक पेपर वाचत नाही. चालली म्हणून काय देवालाच म्हणायचं वाईट बातमी दे म्हणून? काय सांगणार? बातमीच पाहिजे ना तुला. चालव की तुझंच डोसक. ते नाही चालत म्हणून देवाकडे आलो ना. असं मग माझ्या बाला कसं थापा मारून घराबाहेर काढलंस? तुझ्या बाला डोसकं नाही म्हणून मारली थाप. टकलू हैवान गँग गावात आली म्हणून. आता ही बातमी काय छापायची? छाप. गंगे गंगे, हे सनसनाटी बातमी सापडली. टकलू हैवान गँग श्रीरंगपूर मध्ये दाखल. टकलू हैवान गँग श्रीरंगपूर मध्ये दाखल. टकलू हैवान गँग श्रीरंगपूर मध्ये दाखल. धुंदार वाचा खळबळजनक बातमी. धुंदार वाचा खळबळजनक बातमी. धुंदार वाचा खळबळजनक बातमी. टकलू हैवान गँग श्रीरंगपूर मध्ये दाखल. टकलू हैवान गँग श्रीरंगपूर मध्ये दाखल. धुंदार वाचा खळबळजनक बातमी. टकलू हैवान गँग श्रीरंगपूर मध्ये दाखल. हवालदार 100. यस सर. ही बातमी वाचलीत? हा वाचली साहेब. पर त्या बातमीवर जाऊ नका, काय खरं नाही. म्हणजे? अहो त्यो झुंजाररावांचा लक्ष आहे ना, 1 नंबरचा डॅम्बिस आहे साहेब. हे बघा, त्या लक्षाबद्दल मला काही एक सांगू नका. त्या गँगचा तपास लावा आणि गावात पहारे बसवा. अहो तसं काय नाही आहे साहेब, ही बातमी खोटी आहे. हे पहा, खोटी असो अगर नसो, ड्युटी मीन्स ड्युटी. आणि आजपासून तुमची नाईट ड्युटी. नाईट ड्युटी? हो. आणि हे पहा, ताबडतोब दारूच्या गुत्त्यावर जा. दारूच्या गुत्त्यावर? सकाळी सकाळी? हो. पाहिजे तर पुन्हा संध्याकाळी जा. दारूचे गुत्ते, यस सर. मटक्याचे अड्डे, सर्व छान मारा. यस सर. त्या हैवान गँगचा अड्डा शोधून काढा. यस सर. गावात बंदोबस्त वाढवा. यस सर. आणि हो, ते सर्व टकले आहेत हे लक्षात असू द्या. यस सर. गावात नवीन टकलू दिसला तर त्याच्या टकलाची चौकशी करा. यस सर. हा टकलाची? आय मीन त्या माणसाची चौकशी करा. यस सर. अगं यमे, झुंजार पेपर मध्ये काय वाचलंस का नाही? काय ग? अगं गावामध्ये हैवान गँग आली म्हण. अगं बया, टोळी मध्ये समद टकलाय. ते दरोडे चोरी करणारेच आहेत. ती पेपर मध्ये लिहिले टकल्या माणसापासून सावध राहावा. अगं बया, आमचे मालक बी टकलेच आहेत. अगं आपल्या माणसापासून हवं, कुणी परक माणूस टकलं दिसलं म्हणजे सावध राहायचं. हो बाई, वाघमारे वकील कुठे राहते? वाघमारे? वय हो, कुणी सांगण्यात झाले बघा. काय झालं? का ओरडताय? मी गावात पाहुणे आलोय. तुम्हाला टकलू पाहुणं चालत नाही वय. हे बघा, मला वाघमारे वकील हवंय. असं वय? चला धावतो. मायला त्या लक्षाच्या बातमीनं नुसता कल्ला करून टाकलाय. चला. कोण? अरविंद सामंत. काय म्हणताय? पेपर विकला गेला? अहो जाणारच, बातमी तशी छापली होती. आणखीन अंक पाहिजेत? अहो पण आता फक्त डाक एडिशन आहे. ठीक आहे, तुम्ही असं करा, नानाला पाठवून द्या, त्यांच्यावर पाठवून देतो. काय ब्लॅकने अंक विकला गेला? बघा, असे अंक काढा हो तुम्ही. आता पता गप्प पता. आपला अंक ब्लॅकने विकला गेला. आग लाव तुझ्या अंकाला. जा आग लावा. या या सासरे बुवा या. मला सासरे बुवा म्हणू नको. बरं आहे मामनजी. तुझ्यासारख्या डॅम्बिसाला पोरगी देण्यापेक्षा तशी बसवीन घरात. ती बसवा हो, तुम्ही तर बसा 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 बसा. मी इथे बसा आलो नाही. मग उभे राहा. जड जाईल तुला. हे हलकं आहे. अरे हे म्हणजे त्यातली बातमी जड जाईल तुला. आधी मला फसवलं, मग खोटी बातमी छापून अख्ख्या गावाला आग लावून दिली.
तुझ्या आईला- अहो ती खोटी बातमी नाही, खरी बातमी आहे. तुमच्या गळ्या शपथ माझ्या. हा चुप! अरे, खोटे शब्द घेऊ नको, नरकात जाशील. तिथं भेटू आपण. काय रे, ही टकलू हैवानाची गँग गावात आली हे तुला कोणी सांगितलं? हा बोलला. हा कसा बोलला? त्याला बोलताच येत नाही. त्याचं काय झालं? इकडे या. त्याचं काय, ते आमचं एक टॉप सिक्रेट हा? आहे, कुणाला सांगता येत नाही. का? अहो जर मी तुम्हाला सांगितलं आणि उद्या जाऊन तुम्ही बातमी आणली, आम्हाला काय महत्व सासरे बुवा? तुझ्या आईला तुझा सासरा गेला खड्ड्यात. केवढा खड्डा खणावा लागेल माहितीये का तुम्हाला? थोपाड बंद कर. चिंदळीच्या जावई होतोय माझा. अरे तुझ्या बातमी पाहिजे, मला रात्रीची ड्युटी लागली. दिवसभर झोपायला मिळेल ते. चुप! असं काय करताय? हो तुम्ही रात्री जागून टकलू हैवानाला पकडलत ना, बढती मिळेल तुम्हाला. 100 ऐवजी 200 मिळतील. आहात कुठे सासरे बुवा? लक्ष! जावई बडाव कधीतरी. गुड मॉर्निंग. उमा, कम इन माय कॅबिन. येस सर. उमा, तुझं हल्ली कामाकडे दुर्लक्ष होत आहे. नाही सर, मी यास तुझं अजिबात लक्ष नाहीये. म्हणूनच मी तुला तुझ्या गावाला परत पाठवणार आहे. पण मी काय केलं सर? ही बातमी वाचलीस? हो सर, केव्हाच वाच. तरीही तू गप्प राहिलीस. जिच्या नावानं लोक थरथर कापतात, जिच्या बातमीसाठी रिपोर्टर जीव टाकतात, ती हैवान गँग श्रीरंगपूरला येऊन थडकले तुझ्या गावात. आणि तू इथं काय करतेस? व्हॉट आर यू डुईंग हिअर? बाप रे, म्हणून तुम्ही रागवला होतात सर? मी पण तोच विचार करत. नो 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 नो, अजिबात विचार करू नकोस. ऍक्शन घे. मिळेल ती एसटी पकड आणि श्रीरंगपूर गाठ आजच. सर, श्रीरंगपूरला तर मी एका पायावर जाईन, धावत. धावत जायची गरज नाहीये, एसटीने जा. आणि हो, हे ठेव तुझ्याकडे. काय पिस्तूल? दचकलीस ना? अगं, हा लायटर आहे. ओ. पण हेच दाखवून मी एकदा एका गुंडाच्या तावडीतून सुटलो होतो. वेळ प्रसंगी तुझ्याही उपयोगी. केप इट विथ यू. थँक्यू सर. आणि हो उमा, जरा जपून राहा. शेवटी गाठ आहे हैवान गँगशी. सर, तुम्ही काही काळजी करू नका. श्रीरंगपूरचा गणपती म्हणजे जागृत देवस्थान आहे. तो आपल्या पाठीशी असल्यावर यश निश्चितच मिळेल. येस येस, विश यू ऑल दी बेस्ट. थँक्यू सर. झुंजार पेपर बहुतेक खरंच चालत नाही असं दिसतंय. पेल तरी वाचते की नाही कोण जाणे. वाजली बाबा. कोण उमाताई तुम्ही? काय रामू काका, बरे आहात ना? हा बरं. मामा कुठे? लक्ष कुठे? कोण उमा? ये ये ये, ये. मामा नमस्कार करते. असू दे असू दे. आणि काय ग, एकटीच आलीस? हो. अक्का कशी आहे? आई एकदम मजेत आहे. आणि आता मला सांग, या वेळी तरी चांगली भर भक्कम रजा टाकून आलीस की नाही? रजनी, काय सांगताय मामा? मी चक्क ड्युटीवर आले. ड्युटीवर म्हणजे? ते सगळं सांगते, पण लक्ष कुठे? हाय उमा. हाय लक्ष, हार्टी काँग्रेस. हार्टी काँग्रेस. कशाबद्दल? कशाला काय? अरे हैवान गँगची एवढी बातमी नाही का छापली तू? हा हो ना, छापली. अरे एवढा मोठा बॉम्ब टाकून सगळ्यांची बॉम्ब केलीस तू. हो ना हो ना. अगं, ही बातमी छापल्यापासून झुंजारचा खप अगदी धनक्यात वाढलाय. उमा, तुझ्या अपराधालाही आम्ही माग टाकलाय बर हो ना. का? अहो, अपराधसाठी अशीच एखादी सनसनाटी बातमी मिळावी म्हणून तर इथे आले मी. हा. बाबा आपल्याला निघायला हवं. हो. चला चला. तुम्ही कुठे निघालात? लांब अगं, सगळ्या गावकऱ्यांना सावध करण्यासाठी आज सभा आहे गावात. तिकडेच चाललो होतो आम्ही दोघं. चला, चला. व्हेरी गुड. मी पण येते तुमच्या बरोबर. कशाला? अरे कशाला म्हणजे काय? मी जातीवंत बातमीदार आहे. जिथे बातमी तिथे मी. म्हणूनच म्हणतो नको ते छापची आणि घोळ होईल नाही का? अरे पण हे बघ उमा, हा. तू आता प्रवासाहून आली दमले असशील. तू आता विश्रांती घे. वॉश घे वॉश. हे बघ लक्षा, आय एम ऑन ड्युटी. ऑन ड्युटी, नो विश्रांती. चला चला, मी पण येणार. हल्लीच्या मुली फारच काम करतात बुवा. येऊ दे रे चल तिला. ना. चला 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 चला.